चांगली दिसवती बबली. चांगला आहे तुझा ड्रेसिंग सेन्स तसा चांगला आहे. थँक्यू. एरवी पण ती छानच कपडे घालते रे. मुळात ती सुंदर आहे. हे खरंय. पण काय होतं बघ ना, मीडियामुळे किंवा पिक्चर मध्ये बघून किंवा रोकडे पण म्हणाला बघ, आपल्याला ना असं एक ठरलेले कपडे घातल्यानंतरच आपण सुंदर दिसतो असं इतकं बिंबवलं जातं ना, आणि मग आपण ते मार्केटिंगच्या मध्ये येऊन सगळे असे बदल करायला अनकम्फर्टेबल. मला एक प्रश्न आहे इथे, मग तूच तिला असे कपडे का घेऊन दिले बरं? हा सांग. इसका भी जवाब है मेरे पास. हा तो बोलिये. हा बोला, ऐकतोय. मला असं वाटतं की आपण जसे आहोत, ज्याच्यात आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतं, तसेच आपण कपडे घालायला पाहिजे. कसं पण जर कधीतरी काहीतरी नवीन ट्राय करावं असं वाटलं तरी लोक करत नाहीत, लोक घाबरतात. तशी ती पण घाबरलेली, तो मैंने उसे हेल्प की. नाही, मला हे पटतंय तुझं म्हणणं, पण घाबरतात असं मला अगदी वाटत नाही. आता काय, मला पण वाटतं ना कधी कधी की आपण बाबा वेगळे कपडे ट्राय करावे, असं वेगळं काहीतरी वाटतं ना. मग वाटतं, पण मी ते घेत नाही कपडे. म्हणजे मला फक्त ते वाटतंय ना, घ्यायचे कशाला. म्हणजे मी राहतो असंच ना, साधा, म्हणजे असे साधे कपडे, साधे म्हणजे चांगले कपडे, ते म्हणजे असं सोबर कपडे तेच मी घालतो ना. आता जसं मी राहतो तसं मी कपडे घालणार, बरोबर की नाही? काय हसायला काय झालं? होय, हसतेस काय? एक मिनिट, काय झालं का हसायला? बोल पटकन. काय? तू खूप वाईट कपडे घालतोस. काय? हो. आणि यू नीड टू चेंज युअर ड्रेसिंग स्टाईल मॅन. नाही, असं तुझे कपडे असे प्लेन, असे बोरिंग, असे वाईट असतात रे. वाईट? काय ग, हे बघ, एकतर महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक डॉक्टर आहे, ते पण होमिओपॅथीचं. त्यामुळे मला असं झटँग फॅशनेबल कपडे आवडत नाहीत घालायला. म्हणजे मी नाही घातले पाहिजे. आणि तसं पण हा शर्ट काही म्हणजे असं बोरिंग नाही. हे आपले असे कपडे डिसेंट. मग तर तू घालायला पाहिजेत ना झटंग कपडे. कशाला? यार क्या लड़के आएंगे यार तुम्हारे क्लिनिक में. आहा. एक्झॅक्टली याच कारणासाठी मी घालत नाही असले. नको कशाला ताप आपल्याला. इस बार मुझे वो झटंग, राइट, तो आवडलेला आहे शब्द मला. एक वेगळंच काहीतरी चाललंय तुझ्या डोक्यात. पर सुनो, झटंग आणि प्लेन बोरिंग. आलीस का माझ्यावरच आहे तू फिरून फिरून. बीच में भी कुछ होता है ना. अहो मॅडम, जो बीच में होता है ना तेच मी घातलेलं आहे आता. हे डिसेंट कपडे आहेत अगं, डिसेंट आहेत हे कपडे, म्हणजे चांगल्यातले कपडे, महागातले कपडे. हसू नको. वाटतात साधे पण चांगले. हा, चांगल्या दुकानातनं घेतलेले कपडे. चांगलं. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय
I'm also getting excited. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके